यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। आताची मोठी बातमी आपण पाहतात आर्णीमधून। आर्णी शहरात आचारसंहितेचा फज्जा, भूमिपूजनाचे फलक पुढेच। निवडणूक आचारसंहिता लागू असूनही आर्णी शहरात प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे आचारसंहितेचा फज्जा उडाल्याचं चित्र दिसतंय। शहरातील विविध भागामध्ये विकास कामांच्या भूमिपूजनाचे फलक अद्यापही उघडेच राहिले असून निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे। शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि शासकीय इमारतीच्या परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या भूमिपूजन कार्यक्रमांचे फलक अद्याप हटवले गेले नाही। आचारसंहिता लागू झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारचे प्रचारात्मक साहित्य, फलक, बॅनर किंवा भूमिपूजनाचे बोर्ड सार्वजनिक ठिकाणी ठेवणे बेकायदेशीर आहे। मात्र स्थानिक प्रशासन व निवडणूक विभागाच्या उदासीनतेमुळे हे फलक अद्यापही नागरिकांच्या नजरेस पडत आहे। यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण असून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे। आचारसंहितेच्या काळात सर्वांनी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे, परंतु काही जण राजकीय प्रभावामुळे सूट मिळवतात का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। एकीकडे जिल्हाधिकारी साहेब आचारसंहितेविषयी सक्त असताना दिसत आहे, परंतु स्थानिक पातळीवरच त्याचा फज्जा उडवत असल्यानं दिसतंय। दरम्यान आर्णी नगर परिषद प्रशासनाकडून या संदर्भात कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नाही। मात्र निवडणूक अधिकारी यांनी फलक तात्काळ हटवण्याचे आदेश दिल्यास आश्चर्य वाटता कामा नये अशी चर्चा शहरात रंगली आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी।